वसई विरारमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढला आणि पुन्हा एकदा जनजीवन जे वसई विरारचं विस्कळीत झालेलं आहे। मी आता सध्या वसईच्या विशालनगर येथे आहे। आपण जर बघितलं तर मी उभा आहे या रस्त्यावर, तिथे गुडघ्या इतकं पाणी साचलेलं आहे आणि हे पाणी दुकानात गेलेलं आहे, त्याचबरोबर सोसायट्यामध्येही गेलेलं आहे। येथील नागरिकांना पाण्यातूनच आता जावं लागत आहे। दुपारच्या नंतर अचानक पावसाचा वेग वाढला आणि त्यानंतर पूर्णपणे रस्त्यावर पाणी साचलेलं आहे। पालिकेने या ठिकाणी पंप लावला होता, मात्र तो पंपही आता पाण्यामध्ये बुडालेला आहे। आपण जर बघितलं तर अशी अवस्था नालासोपारा, विरार आणि वसईच्या अनेक भागामध्ये झालेली आहे। या ठिकाणी जर बघितलं तर हे चिकनचं शॉप आहे आणि या ठिकाणी 50 कोंबड्या ज्या आहेत ह्या पाण्याखाली बुडून मेलेल्या आहेत। आपण त्यांचे ओनर आहेत, त्यांच्याशी बोलू। काय सांगाल, काय कधी घटना घडलेली आणि कशा वेळेला? पानी की वजह से रात को मर गई, फेंक दिया। 50 तक मर गया, 50 कोंबड़ी। कसा अंदाज, पानी अचानक वरती आलं? हाँ, अचानक दुकान के अंदर तक गया था, अंदर दुकान में भरा था रात को। कितना फुट पानी था? दुकान के अंदर 2 फुट रहा होगा। नक्की ज्यांचं चिकन शॉप आहे आणि अचानक पाऊस वाढला, 2 फुटापर्यंत झाला आणि त्याच्यानंतर रात्रीच्या वेळेला अचानक पाण्याची वाढ झाल्यामुळे ज्या कोंबड्या होत्या त्या 50च्या वर कोंबड्या ह्या ठिकाणी मेलेल्या आहेत। सध्या पावसाचा जोर आहे हा वाढत आहे, त्यामुळे प्रशासनाने आवाहन केलं होतं कि आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका। सर मेरा माल बहुत ख़राब हो गया, मेरा आम खराब हो गया, पेरू खराब हो गया, सब मैं बर्बाद हो गया। मैं बहुत गरीब आदमी हूँ भाई, बहुत परेशान हूँ। मेरे बच्चे हैं छोटे छोटे, भाई बताओ मैं क्या करूँ। मेरा सब माल खराब हो गया, काले में पानी भर गया, सब हाथ गाड़ी बंद हो गई। कितने का अंदाजा खराब? भाई 1-1.5 लाख रुपया माल खराब हुआ है मेरा। 1-1.5 लाख? बहुत परेशान हूँ मैं भाई, बर्बाद हो गया मैं क्या करूँ। मैं भाई अपने गाँव जाऊँगा भाई, मेरा पैसा दिलवा दो। बर्बाद हो गया भाई, मैं बिल्कुल बर्बाद हो गया, बर्बाद हो गया। 1.5 लाख का पूरा माल है। भाई 1.5 लाख रुपया माल बर्बाद हो, भाई क्या करूँ। आपण जर बघितलं तर या मुसळधार पावसामुळे अनेकांचे तणात नुकसान झाले, व्यापारी वर्गाचे खास करून नुकसान झालेलं आहे। हा एक ठेलेवाला आहे, आपली रोजचं फळं फ्रूट विकून आपला रोजचा उदरनिर्वाह करायचा, मात्र या पावसानं त्याचं तब्बल किती लाखाचं नुकसान झालं हे आपण त्याच्याकडून ऐका। किती लाखाचं नुकसान झालंय? भाई 1-1.5 लाख रुपए का माल लाया था, मेरे पे कहीं 4 दिन हो गए, बहुत बर्बाद हो गया मैं भाई। कहाँ जाएंगे हम लोग, इतना पानी रूम में भरा है, बाहर सो रहे हैं भाई, क्या करें बताओ। बहुत परेशान है सर जी, हम क्या करें बताओ। हमारा पैसा दिलवा दो थोड़ा बहुत। आप क्या 2 दिन इधर खाना भी नहीं खाया है हमने, बताओ। हमारे पास पैसे भी नहीं है, सारा माल लगा हुआ है, देखो आप, क्या करें बताओ। नक्कीच आपण जर हे विदारक चित्र बघितलं तर हे वसई विरारचं आहे। अशीच अवस्था येथील व्यापारी, फेरीवाले म्हणजे यांची अवस्था अशीच झालेली आहे, कारण की ह्या पाण्यामुळे, ह्या पावसाच्या पाण्यामुळे त्याचा धंदा झाला नाही आहे आणि जो माल होता तो माल तसाच पडून राहिला, आता सडलेला आहे। त्यांना गटारात टाकण्यासाठी, त्यांना आता हा माल जो आहे हा गटारात टाकायला लागत आहे, अशी नामुष्की आता त्यांच्यावर ओढवलेली आहे। आपण जर बघितलं तर हा फेरीवाला आपली व्यथा हा रडत रडत सांगत होता। प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, वसई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.